आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने रवा ढोकळा बनवणार आहोत. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. हा माझा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. त्याच्यानंतर मी त्यात दुसऱ्या वाटीने 1 लिंबाचा रस घेतला आहे. 1 लिंबाचा रस पुरेसा होतो. आता याच्यामध्ये मी पाणी घालून थोडं थोडं मिक्स करून घेणार आहे. तर रवा पाणी पटकन ॲब्सॉर्ब करतो म्हणून थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी मला 1.5 वाटी पाणी लागलं आणि हे 10 मिनटं मी साईडला भिजत ठेवलं होतं. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी काही साहित्य घालणार आहे. पुन्हा एकदा थोडंसं पाणी घातलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आलं घेतलं आहे, थोडंसं किसून घेतलं आहे मी आलं. तुम्ही मिरच्यांचे तुकडेसुद्धा घालू शकता. मी मिरची नाही घातली आहे. कोथिंबीर घातली आहे थोडी, चवीला छान लागते म्हणून. चवीपुरतं मीठ घातलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. कधी सकाळी नाश्त्याला उशीर झाला असेल आणि झटपट नाश्ता करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. पाव चमचा सोडा घातला आहे मी, बेकिंग सोडा आहे हा. आता सोडा घातल्यावर पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करायची असते. अजिबात वेळ नसतो घालवायचा, म्हणून मी ते आधीच भांड्याला तेल लावून ठेवलं होतं. आता केलेलं बॅटर सगळ्या भांड्यामध्ये ओतून घेते. असं थोडंसं टॅप करून घ्यायचं. पाणी आधीच उकळत ठेवलं होतं मी आणि त्याच्यामध्ये रिंग ठेवली आहे. कढईमध्ये पाणी घेतलं आहे मी. 1 ते 1.5 इंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. आणि त्याच्यावर झाकण ठेवून याला कमीत कमी 15 मिनटं तरी शिजवून द्यायचं व्यवस्थित. 15 मिनटं झालेली आहे. ढोकळा चेक करूया. ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे. गॅस बंद करून मी याला 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. असंच 10 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता हा ढोकळा मी डिमोल्ड करून घेते. अगदी सहज डिमोल्ड होतो हा, जास्त वेळ नाही लागत. प्लेटमध्ये काढून घेते एका. थोडंसं टॅप केलं ना की व्यवस्थित निघतो हा. बघू शकता अगदी व्यवस्थित निघाला आहे, कुठेही तुटलेला नाही आहे. आता पहिले मी याचे तुकडे करून घेणार आहे. कापून घेते याला. अगदी सहज कापला जातोय, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आणि झालाय सुद्धा खूप छान. तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने तुकडे केले आहेत. आता पहिले मी हा ढोकळा व्यवस्थित सेट करून घेते. इथे मी कढणं ठेवलं आहे. कढणामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. तेल छान कडकडीत तापल्यावर 1 चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे टाकले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. आता ही फोडणी आपल्याला आपण जो ढोकळा केला आहे त्याच्यावरती घालायची आहे. इथे मी ढोकळा आधीच सेट करून ठेवला होता. ही मी फोडणी घालते वरती थोडी थोडी करून. आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे, अगदी थोडीशी टाकली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे, दिसायला छान दिसतं म्हणून.